नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची नाशिकमध्ये भव्य रॅली सुरू झालेली आहे। काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर नाशिकच्या पंचवटी परिसरामधून ही रॅली सुरू झालेली आहे। रॅली सुरू झाली आहे, ठिकठिकाणी स्वागत होतंय, आपलं औक्षण होतंय। चल 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 चांगला प्रतिसाद आहे नाशिकमध्ये। नाशिककरांचा काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रभू श्रीरामांच्या या रॅलीला सुरुवात झाली आणि मला वाटतं या निवडणुकीमध्ये जसं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळालंच या नाशिकमध्येच शिवसेनेला, तसंच यश जे या महानगरपालिकेमध्ये देखील नक्कीच मिळेल। भाजपसोबत युती केली असती तर काही फार चांगला रिझल्ट मिळाला असता, काय वाटतंय? तुम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहात, आता युती झाली नाहीये, आता पुढे आपण जायचंय। मला वाटतं शेवटपर्यंत जे आहे युती झाली पाहिजे यासाठी सगळीकडे प्रयत्न केले गेले। काही ठिकाणी जे आहे युती झाली, काही ठिकाणी युती झाली नाही, तर त्या मला वाटतं वेगवेगळे जे आहे जिथे जिथे लढलोय आम्ही नगरपालिकेमध्ये देखील, तिथे देखील यश मिळालं आणि अल्टिमेटली महायुतीचंच वर्चस्व जे आहे या महाराष्ट्रामध्ये राहिलेलं आहे। नाशिकमध्ये नेमकं कोण कमी पडलं? काय जास्त जागांची मागणी झाली? काय झालं? मला वाटतं आता हा लोकल लेवल सगळे आपले जे नेते आहेत इकडचे नाशिकचे, त्या लोकांनी जो आहे हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाबरोबर जे आहे ते आम्ही सगळे आता पुढे जातोय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ह्या महापालिका निवडणुका होत आहेत, आपला अजेंडा काय असणार आहे? बघा, शिंदे साहेबांकडे नगरविकास खाता आहे, या कुंभमेळ्यामध्ये देखील चांगल्या सुखसुविधा ज्या आहेत त्या झाल्या पाहिजे, निर्माण झाल्या पाहिजे, हा देखील आमचा हेतू आहे। म्हणून या नाशिकमध्ये देखील शिवसेनेचा महापौर जो आहे तो बसला पाहिजे। त्या महापौराच्या नेतृत्वाखाली चांगली कामं जी आहेत नगर विकास विभागाच्या माध्यमाने या नाशिकमध्ये कशी होतील याच्यासाठी आमचा पुढाकार असेल। अंबरनाथ आणि अकोटमध्ये भाजपने ज्यांच्यासोबत युती आघाडी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे देखील आदेश दिलेले आहेत। मी तर ऐकलं तिकडे अकोटमध्ये MIM बरोबर युती केली आणि इकडे काँग्रेस बरोबर युती केली, जिथे सहज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे नेहमी युतीमध्ये राहिलेले मित्रपक्ष आहेत, एकच विचाराचे पक्ष आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोक सत्तेसाठी जर या सगळ्या गोष्टी करत असतील तर मला वाटतं वरिष्ठांनी देखील याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। शिवसेना जी आहे नेहमी विरोधात बसलेली आहे, नेहमी विरोधात जे आहे शिवसेनेने काम केलेलं आहे, तर शिवसेनेला तसा काय फरक पडणार नाही। पण लोकांच्या भावना काय आहेत, लोक काय म्हणून बघतात, आज ज्या प्रवृत्तीला मागे सोडून शिंदे साहेबांनी उठाव केला, आज त्याच प्रवृत्तींबरोबर जे आहे हे पुन्हा जाण्याचं काम जे आहे ते काही लोक त्या ठिकाणी स्वार्थापोटी करतात। तर मला वाटतं याच्याबद्दल वरिष्ठांनी चांगल्या प्रकारे जो आहे तो निर्णय घेतला पाहिजे आणि लोकांमध्ये चुकीचा मेसेज जो आहे हा झाला नाही पाहिजे, गेला नाही पाहिजे, याचा देखील विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये सत्ता जी आहे हे सर्वस्व नाही आहे, हा देखील विचार जो आहे तो केला पाहिजे। एका बाजूला बटेंगे तो कटेंगेचा नारा भाजपचा, दुसऱ्या बाजूला MIM सोबत जातात। मला वाटतं हे प्रश्न तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जर जे गेलेले आहेत त्याच्याबरोबर त्यांना जर विचारलं तर ते चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतील। पण तुम्ही आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आलेला आहात, ज्यांच्या सोबत आलाय तो मोठा पक्ष ज्यावेळेस अशा पद्धतीच्या युती आघाडी करतो, काही वेदना होतात, काय भूमिका आहे? मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्याच्याबद्दलच्या स्वतः बोलून दाखवलेलं आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी लोक जे आहेत आपल्याला बघत असतात, लोकांमध्ये परसेप्शन जो आहे तो चुकीचा तयार नाही झाला पाहिजे की सत्तेसाठी सर्व काही। तर अशा या परिस्थितीमध्ये योग्य निर्णय जो आहे प्रत्येक पक्षाने घेणं गरजेचं आहे। या निवडणुकीला अनेक ठिकाणी गालबोट देखील लागत आहे। अकोटमध्ये एका काँग्रेसच्या नेत्याची हत्या झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत। बघा, या निवडणुका ज्या आहेत ह्या येतात आणि जातात, संबंध जे आहे हे एकमेकांबरोबर जे आहे ते आपण मेंटेन ठेवले पाहिजे। आणि अशा या परिस्थितीमध्ये बघा, निवडणुका म्हणजे सर्व काही आहे का? निवडणुका जिंकणं सर्व काही आहे का? मला वाटतं कार्यकर्त्यांनी देखील याचा विचार करणं खूप गरजेचं आहे। सत्ता कशाला पाहिजे? सत्ता लोकांसाठी पाहिजे, लोकांचं चांगली कामं झाली पाहिजे, त्यासाठी सत्ता पाहिजे। आज शिवसेना लढते किंवा भारतीय जनता पार्टी इलेक्शन लढते, हे फक्त जे आहे लोकांसाठी चांगलं काय काम करू शकतो या दृष्टिकोनातून जे आहे हे पक्ष जे आहेत निवडणुका लढत असतात। पण अशा या परिस्थिती म्हणजे अशा जर कुठल्या गोष्टी घडत असतील तर ते दुर्दैवी आहे। मला सगळ्यांना सांगायचं आहे की निवडणूक ह्या सर्व काही नाही आहे। निवडणुका संपल्या म्हणजे निवडणुकीमध्ये तिकीट नाही मिळालं की बाबा आता संपलंच सगळं, असं नाही ना। तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा विचार जो आहे कार्यकर्त्यांनी पण करणं गरजेचं आहे।
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत झालेली आहे, ती प्रदर्शित होणार आहे. परंतु तुमच्यावर खास करून शिंदे साहेबांवर बरीच टीका देखील होते गेल्या काही दिवसापासून. ते गेले 3 वर्ष तेच करतायत. शिंदे साहेबांवरती जेवढी टीका करणार तेवढे शिंदे साहेब मजबूत होणार, तेवढा आशीर्वाद जो आहे तो जनतेचा जो आहे शिंदे साहेबांना मिळत जाणार. हे आपण लोकसभा, विधानसभा, नगरपालिकेमध्ये अनुभवलं. शिंदे साहेब जे आहे टीकेला टीकेतून नाही, कोणाला कोण शिव्या देत असेल तर त्याला कधीच प्रत्युत्तर देण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलेलं नाही. त्याच्यामध्ये आपली एनर्जी वेस्ट कधीच केली नाही. एनर्जी जी आहे सत्कर्मामध्ये जे आहे चांगल्या गोष्टीमध्ये शिंदे साहेबांनी घातलेली आहे. म्हणून एवढं मोठं यश जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. एवढी चांगली कामं जी आहे ती महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्यांना कुठली कामच त्यांना करता आली नाही इतक्या वर्षांमध्ये सत्तेमध्ये राहून सुद्धा 25 वर्षाची सत्ता महानगरपालिकेमध्ये होती BMCच्या, काय काम केलं. महानगरमध्ये साधा STP बांधू शकत नव्हते हे लोक, तो देखील महायुतीचं सरकार आल्यानंतर जे आहे ते STPचं काम त्या ठिकाणी झालं. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करू शकत नव्हते, दरवर्षी जे आहे ते खड्डे पडत होते रस्त्यांमध्ये, ते देखील सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा निर्णय जो आहे तो शिंदे साहेबांनी घेतला. मेट्रोची कामं असतील, कोस्टल रोड असेल, MTHL असेल, तर ह्यांना जे आहे फक्त बडबड आणि दुसऱ्यावरती टीका, ते देखील घरी बसून. तर आता जे घरी बसून टीका करतात त्यांना लोक जे आहे ते कायमचं घरी बसवणार आहेत. ही मुलाखत आपण बघणार का, जी मुलाखत उद्या प्रदर्शित होणार आहे? बघत नाही, आता तुमच्याकडूनच गोष्टी कळत असतात. तेवढा वेळ नाही आहे, प्रचार सुरू आहे आणि मला वाटतं प्रत्येक मिनिट जो आहे हा इम्पॉर्टंट आहे. लोकांमध्ये जाऊन शिवसेनेचे विचार, महायुतीचे विचार जे आहे पोचवायचे आहेत. आणि मला वाटतं निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला जो आहे तो कुठला बसून निवांत वेळ नसतो, जो काही लोकांना आहे. हे आहेत खासदार श्रीकांत शिंदे. नाशिकमध्ये त्यांची भव्य रॅली चालू आहे. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होत आहे, त्यांचं स्वागत केलं जात आहे, औक्षण केलं जात आहे. आणि नाशिक महापालिकेमध्ये भाजप स्वबळावर लढत असताना शिवसेनेचा भगवा इथे फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.